हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बरेच दिवस झाले, आता जवळपास मी गावी गेली, 2 ब्लॉग सोडली आणि त्याच्यानंतर मी ब्लॉग पण नाही बनवली. रूम चेंज केला, त्या रूममधून आता ह्या रूममध्ये आला, त्या गावून आता ह्या गावी आला आणि मध्यंतरी असं वेळच नाही मिळाला मला की ब्लॉग बनवायचा आणि कुणाचे ब्लॉग वगैरे बघायचा. तर मी कुणाचे ब्लॉगसुद्धा नाही बघितले. पण आता मी ब्लॉग सोडते आहे. तर 2-3 दिवसाच्या तिथून रूम शिफ्ट केला, आम्ही खाली केलं, प्रवासामध्ये आलो, इकडे रूम लावला. तो असा 2-4 दिवसाचा आपल्याला ब्लॉग बघायला मिळेल. तर ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर बरीच अशी कामं बाकी आहेत, कामं आहेत तर आहेत. आपल्याला शिफ्टिंगमध्ये पण बराच असा त्रास होतो. माझी तर आधीच्याच कंबरदुखीचा त्रास आहे, तुम्हाला माहीत आहे. आणि इकडे आल्यानंतर सामान लावणं, सामान तिकडून पण त्याच दिवशी आम्ही सामान ठेवलं. सकाळी बुधवारच्या दिवशी म्हणजे 21 तारखेला आम्ही रूम सोडलं आणि रूम सोडलं त्या दिवशी रात्री मी भात भाजी वड्या बनवल्या होत्या. तर वड्या तर होत्याच होत्या, पण रात्रीची बेसनसुद्धा होती उरली. तर मी काय गरम गरम भात बनवला आणि वड्या फ्राय केल्या मी. आणि म्हटलं स्वयंपाक काही करायचं नाही, पूर्ण जर जास्तचा स्वयंपाक बनवला तर उरतो आणि उरलेलं मग नेता नेता सांडूबड हे ते होऊन जातो. म्हणून मी काही मोजकाच स्वयंपाक केला. आणि त्या दिवशी माझा भाऊसुद्धा आला होता, त्याने बरीच अशी मदत केली, जो सामान वगैरे बांधू लागलं, ठेवू लागलं त्याने. तर मी वड्या फ्राय करते सकाळच्या वेळेला आणि जेवण म्हटलं तर बेस बघा, घरातले सगळं सामान बांधून झालेलं आहे. नसे आता सामान झाला सगळा सामान झाला नाही ना. आहे, खाली आहे. त्यामुळे रूम झालं. किती मोठी दिसते आणि म्हणजे स्पेस किती मोठा दिसतो. खाली जेव्हा खाली आपण रूम मोठी सामान लागते, लावतो इजगूर त्यावेळेस तर रूम खूपच आपली आहेत. छोटी होते, सामानाने जागा व्यापून जाते. त्यामुळे तर आता एकूण एक सामान आम्ही भरला, घर स्वच्छ झाडून दिली, झाडे वगैरे असतील ते काढली, सगळं झाडली आणि निघालो आम्ही रस्त्याला. तर आता आम्ही बसलो आहे गाडीमध्ये आणि जे माझे लव बर्ड आहेत ती मांडीवर घेतलेली आहे आणि रुद्रांश आणि मी समोर बसलो आम्ही. जी पिकअप केली होती त्याच्यामध्ये रुद्रांशचे पप्पा आणि त्यांचे एक मित्र सामान वगैरे उतरवायला म्हणून ते पण येणार होते आमच्यासोबत. तर ते बाईकने येणार होते टी व्ही घेऊन. आम्ही निघालो साकोली मार्गे. तर इकडे कोक्याचं जंगल पडते, जे की नवेगाव बांध अभयारण्य, प्राणी अभयारण्य, त्याला जोडलेला आहे हा रस्ता. आणि इकडून सुद्धा एक गेट आहे. तर इथे पण गावं भरपूर कमी होते, म्हणजे क्वचित अदामदात गाव होते, नाहीतर नुसता जंगल म्हणजे जंगल होता आणि भयानक घनदाट जंगलसुद्धा होता. तर पहिलीच वेळ आहे माझी ह्या रस्त्याने यायची. चला मग प्रवासाचा आनंद घ्या आमच्यासोबत, तुम्ही पण राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा. हे बघा, गावाकडे कसे असतात किरडे, गावाच्या बाहेर असे असतात आणि आजूबाजू गुह्यांची झाडं, सुरणाची झाडं, हळदी. बसून खा व्यवस्थित बस. बसून खा. रुद्रांश जेवून आला नव्हता तिथून, म्हणजे त्याने काही खाल्लं नव्हतं. तर मग त्याला भूक लागली, तर आल्या आल्या त्याला पोळी दिली खायला. भाजीचा डब्बा राहिला फ्रीजमध्ये, फ्रीजचं सामान जे काही होतं ते काढलं नव्हतं मी. आणि मग याला कोरड्या पोळ्या दिल्या. आणि जे आमचे लव बर्ड आहेत त्यांना पण गाडीवरून उतरल्या त्यांना पण दाना पाणी दिला, जेणेकरून आपल्याला कशी भूक तहान लागते तसं पक्ष्यांना सुद्धा ज्या ठिकाणी आम्ही रूम केली तो तालुका प्लेस आहे आणि गावखेड्यातले सगळे म्हणजे बाजार हाट असो, बँक, दवाखाने वगैरे ह्या ठिकाणी सगळंच काही मिळतं, सगळंच काही आहे. तर आजूबाजूचे गावातले सगळे लोक ह्या ठिकाणी येतात. तर ह्या ठिकाणी आम्ही रूम बघितला आणि ह्या ठिकाणी रूम बघणं म्हणजे रूम भेटणं म्हणजे थोडीशी अवघड गोष्ट आहे. मिळत नाही सहसा रूम, इथे जास्त भाडेकरूच राहतात म्हटलं तरी चालते. तर अशी आहे बाहेरची एरिया, चांगली आहे तशी बघितली तर, सगळंच जवळपास आहे. हे आहेत टॉयलेट बाथरूम आणि इथून सुरुवात करते. इकडे भांडे वगैरे घासायला स्पेस आहे. हा आहे किचन, किचनच्या समोर इथे एक विंडो आहे, ओटा असं आहे. चांगली आहे, मोठी रूम आहे. हा किचन मोठाच आहे, चांगला किचन रूम. इकडून बघा, किचन रूम छान असा मोठा आहे. हा मधातला रूम. इथे पण एक कप्पा दिलेला आहे, सज्जे वगैरे आहेत ह्या रूममध्ये ठेवायला काही पण. आणि पुढची ही एक रूम आहे, इथे पण खिडकी वगैरे आहे, काही पण ठेवायला असं आहे. आणि समोर आहे असं, जास्त जागा नाही आहे समोर, पण अशी आहे. इकडून गेट आहे बाहेर. तर आमचा सामान आम्ही आणलेला आहे आता, जो की आम्हाला घरात आणायचा आहे. तर अशा पद्धतीने रूम आहे, लांबच्या लांब आहे. म्हणजे आमच्या माडगीला होती ना जशी रूम, तर 2 रूमची मिळून
तिकडे 3 रूम असं. म्हणजे तिकडची किचन छोटी होती आणि इथे बघा मस्त अशी मोठी किचन आहे आपली. बायांना काय मोठीच किचन आवडते, मी असो कोणी असो. तर बघू शकता चांगली आहे तशी रूम आपली, काय की नाही. पण जेवढं मोठं असलं तेवढं आपल्यालाच करावं लागतं. असा पसारा आहे जो की लावायचा आहे. तर आता तर रात्र झाली, 9 वाजले. आता काही लावणार नाही, मी भात भाजी बनवलेला आहे आणि जेवढं लावायचं थोडंफार लावलं. डब्बे मसाल्याचे वगैरे डब्बे असतील ते लावले, फ्रीज वगैरे हे सगळं लावलं. रॅक पण उद्या घासून लावायची आहे म्हणून नुसतीच टांगवली. डब्बेसुद्धा लावले, इकडपर्यंत सगळे लावले, पण अजून ते घासले नाही. जसं वेळ मिळेल तसं घासणार. आणि इकडे बघा असं लावलेलं आहे, थोडंफार असं लावलेलं आहे. सगळं नाही लावलं अजून, व्यवस्थित लावायचं आहे. कारण आज सकाळी पॅकिंग झाली, परत इकडे अनपॅक करायचं लावायचं म्हटलं तर डोकेदुखी एकट्याने, तर नाही लावलं. इकडे कपाट लावलं, इकडे बेड लावलं, तिथे पण अलमारी आहे. आता टी व्ही लावायचा कुठे तो प्रश्न पडतो, कारण बोर्ड इकडे आहे चुकीच्या जागी. त्यांच्या मनाने बरोबर आहे, पण आमच्या मनाने चुकीच्या जागी आहे बोर्ड. तर बघू आता कसं काय लावणं होते. आणि इकडे सुद्धा बराच असा सामान लावायचा बाकी आहे अजून. तर लावू आता, हळूहळू, कारण त्राससुद्धा तेवढाच होतो. एकटं म्हणजे व्यवस्थित असं एकादमात लावलं तर एकादमात न लावता थोडंफार करून असं सामान लावणार आहे मी. हा टेबल असा आहे, त्याचे 3 पार्ट होतात. सगळे आम्ही काढले होते, तर याच्यावरतीच मी गोधड्या ब्लँकेट चादर हे सगळे ठेवते. तर आता मी हा लावून घेते. रुद्रांशचे पप्पा आंघोळीला गेले आणि माझं आंघोळ झाली, स्वयंपाक झाला. तर तोपर्यंत मी म्हटलं थोडंफार, जास्त नाही पण थोडंफार तर आता लावून घेते. रिकामा वेळ आहे आपल्याकडे. तर वाकरांचा गोधड्यांचा टेबल इथे ठेवला, कूलर इथे, आणि रुद्रांशचे खेळणे आहेत. अजून बाकी खेळणे पण आहेत त्याचे. आणि तिकडे देव वगैरे ठेवले. बेडरूममध्ये तर नाही ठेवत आणि किचनमध्ये सुद्धा नाही ठेवत. तर इथे देव, आरसा, कंगी हे सगळं इकडे ठेवणार आहे. परत भरपूर असा पसारा लावायचा आहे. नवीन रूमचा दुसरा दिवस. तर भांडे तर भरपूर घासायचे आहेत. मी तसेच लावले न घासता. जसं आपल्याला वेळ मिळेल, ऊन निघेल तसं मी घासणार आहे. तर जवळपास जो काही पसारा सामान आहे तो लावून झालेलाच आहे. थोडाफार आहे तो सुद्धा हळूहळू लावून होणार, एकादमात तर नाही. पसारा लावल्यानंतर रूमला पोचा लावून घेतला, कारण धुळीचं प्रमाण जास्त होतं आणि ते सगळं नाकात जात होतं आणि सारख्या शिंका येत होत्या आणि धुळीत राहणं कोणाला नाही आवडत. तर मी पोचा लावून घेतलेला आहे. आणि राहिले ते कपडे तर भरपूर आहेत, जे की आता आहेत त्या ठिकाणी कपडे कपाटात डेलीचे बाहेर असे व्यवस्थित लावून घ्यायचं. ज्यावेळेस आपल्याला कुठे जायचं असते किंवा काय, त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की कपडे कोणते घालायचे, आणि माझ्याकडे तर कपडे आहेतच नाही असं वाटते. पण आता बघा किती कपड्यांचंच जास्त वजा आहे इथे, आणि सगळ्या गोण्या कपड्यांनीच जास्त भरलेल्या आहेत. तर अजून ह्या ज्या गोण्या दिसत आहेत तुम्हाला, याच्यामध्ये साड्या वगैरे आहेत, जे की अजून लावायचे आहेत. तर हळूहळू मी लावणार आहे, एखादा मात्र नाही लावणार, कारण आपण आपली तब्येतसुद्धा जपली पाहिजे. का माझे तर कंबरदुखीचा त्रास आहे, त्यामुळे मी तर माझ्या ज्याने जसं जमेल, जसं वेळ मिळेल तसंच मी सामान लावणार आहे. एखादा मात्र नाही लावणार आहे, कारण आपण आजारी बिजारी पडलो तर मग आपल्याला कोण करून देणार, आणि आपल्या घरातील जे सदस्य आहेत त्यांची काळजी कोण घेणार. म्हणून आपण स्वतः ठणठणीत बरे असणे पहिले गरजेचे आहे. हे आहेत करीचे लाडू आणि खूप छान लागतात. आमच्या लहानपणी आम्ही खात होतो, पण आता मध्यंतरी भेटत नव्हते, पण ह्या भागात आलो तर मिळाले. तर मी काल आणलं होतं, 8-9 तरी असतील हे करीचे लाडू. तर आता मी खाते, मला आवडतात हे बघा. ते 5 भाडेकरू आहेत आणि सगळ्यांना 2-2 मुलं आहेत, एकाला सोडून आणि मला सोडून. आता तर रुद्रांशला नवीन मित्र मिळाले बघा. आल्या त्याने बरोबर आपल्या वयातील मुलांसोबत मैत्री केली आणि त्या मुलांनी सुद्धा रुद्रांसोबत मैत्री केली. तरी तुम्हाला वास नाही आवडे? मी आधी नव्हती खात, कसंच तरी वाटते म्हणून, पण आता खूपच आवडते. मी खूपच खाते. मला म्हणजे आळण वगैरे, आळण खूप चांगलं वाटते. असं एल नाही का असे सुकी भाजीपेक्षा नाही का आळणच चांगलं वाटते, है ना. तर एल का करी, म्हणजे जसं शिजवला की त्याचं कळण निघते, त्यांचं ते सातळायच्या. मग आता यावर्षी नाही का चांगली बारीक कांदे खाल्ला, मग
माझी आई काढते पण, आणि नाही काढलं तर मग का करते, ते असे सगळे शिजवते, त्याच्यात चांगल्या कडण काढते ना, मग तेल बी टाकते, मग भेंडीसारखा चोखून चांगला वाटते. मी तशीच करते. मग मला तर याच्या सामने चिकन मटन बी देतील ना, मी नाही खाईन, हेच खाईन. पहिले नव्हती खात मी, मग खायला लागली तर आता आवडती झाली भाजी. अनद सात्या वगैरेची इथं भाजी चांगली लागते. एक नंबर. यावर्षी मिळला नाही, फक्त भोंबोळ्या चांगल्या माझ्या भावानं आणून दिला होता. त्याच आणून दिलं. आता अनच भोंबोळ्या नाही भेटल्या, तर ते घेऊन जात नाही. अनद भोंबोळ्या निघतील. आणले आहे विकाले 250 रुपये पाव. आम्ही सोमवारी आला त्या दिवशी भोंबोड्या बी होते तिकडे विकाले. काहून मटकते रे सारखं इकडच्या तिकडे. हा, ठेवतो डबा नेऊन. जेवाले नाही म्हणते. माझी छोटीशी तुळशीची कुंडी आहे, छोटंसं तुळशीचं झाड आहे, जो की मी बाहेरच्या साईडला ठेवला. आणि आता रोज आपल्याला तुळशी जवळ दिवा लावायला भेटणार. आणि मागच्या रूममध्ये राहत होतो तर तिथे आपली स्वतःची तुळशी नव्हतीच लावायला, आणि तिकडे ठेवली होती तर काढं वगैरे होणार म्हणून मी काही लावत नव्हती. तर पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेर काही कपडे सुकवू शकत नाही, तर रात्रीच्या वेळेस घरामध्ये कपडे सुकवता यावा याच्यासाठी मी अशी दोरी बांधली आहे घरामध्ये जुगाड करून. वर स्लॅबवरती कपडे वगैरे सुकवायला अशी भरपूर जागा आहे. तर मी आज थोडेसे कपडे धुतले. काल तर भरपूर कपडे झाले होते. आज एक बेडशीट, उशीची कवर, जीन्स वगैरे असं धुतले थोडेफार, आणि आपल्या डेलीचे कपडे. आता 2-4 दिवस तर कामाचा ताण होणारच, थोडाफार ताण होणार आणि काम वाढणार. नंतर आपण रुटीनमध्ये आलो, आपलं रोलिंगमध्ये काम आलं की नाही एवढं होत काम, पण आता सुरुवातीला थोडंफार होते. चला खाली चला खाली चला. आता चाललो आहे आम्ही रुद्रांशच्या शाळेमध्ये ॲडमिशनला. चला. आणि इथे ना गरमीमध्ये उष्णता लागते, गरमी होते, जास्त हीट होते, म्हणून असं कलर केले. क्लिप्स आहेत शनिवारच्या सकाळचे. तर माझा सकाळचा स्वयंपाक झालेला आहे. भात, भाजी, चपाती आणि चण्याची भाजी मी केली. तर गॅस, ओटा, बेसिंग हे सगळं क्लीन करून घेते, जी की आपल्याला रोजची सवय आहे प्रत्येक गृहिणी. आणि बघा आता गॅस, ओटा सगळं क्लीन केल्यानंतर किती चांगलं वाटते आपल्याला सुद्धा. आणि कसं आपण जेव्हा भाड्याने राहतो ना, तर आपलं घर म्हणूनच आपण काळजी घेतली पाहिजे. माझ्या आधी जे काही इथे भाडेकरू राहत असतील ते बऱ्याच दिवसापासून राहत होते, म्हणतात 9-10 वर्षापासून. पण टॉयलेट, बाथरूम इतकी घाण होती की मला तर बघूच नाही वाटत होतं. एकदम मडमड वाटत होतं. असे कसे ठेवतात माहीत नाही. स्वतःचं पण असेल तर असंच ठेवणार की काय माहीत नाही. मी तर आता लग्न झाल्यापासून किरायाने राहते, पण जिथे गेलं तिथे मी माझं समजूनच करते. कारण आपण जितके दिवस राहतो किंवा त्या ठिकाणी राहतो तर ते आपलंच आहे समजायचं. कारण आपणच यूज करतो, आणि आपण घाणीमध्ये तर राहू शकत नाही, म्हणून आपल्याला स्वच्छता महत्त्वाची असते. पण ते लोक माहीत नाही कसे असतात, काही लोकांची मेंटॅलिटी तर माहीत नाही. मी तर सगळं इथे घासून घेतलं. भांडे जिथे घासते मी तिथे इतकी हिरवी काळी झाली होती की असं वाटतंय की पाय घसरला तर झालं बाबा, डोका वगैरे फुटेलच. पण इतकं घासलं मी तिकडून, आता चांगलं वाटते, बघणाऱ्याला पण चांगलं वाटते, आणि आपण यूज करतो तर आपल्याला सुद्धा चांगलं वाटते. तर असे पण काही लोक असतात जे की आपलं असेल तर चांगलं वापरतात, आणि दुसऱ्याचं असेल तर मग ते कसं पण वापरतात. किराणा सामान मी एका पिंपामध्ये ठेवत होती, आणि तांदूळ एका पिंपामध्ये ठेवत होती. तर ते बऱ्याच दिवसापासून घासले नव्हते, तर ते आज रिकामे केले, मोकळे केले, घासून घेतले, आणि पाणी गळायला सुद्धा ठेवले. तर जवळपास आता माझे सगळे भांडे घासून झालेले आहेत. आणि कसं नेटकेपणा ठेवलं तर आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं, आणि बघणाऱ्याला सुद्धा चांगलं वाटतो. घरातली तर आता सगळी कामं झाली, पण आता रुद्रांचं ॲडमिशन बाकी आहे. तर 2 शाळा मी बघून आल्या. तर इथे फी सुद्धा जास्त आहे, आणि एका शाळेमध्ये खालीच बसवता, डेस्क बेंच नाही आहे, प्रोजेक्टर वगैरे सगळं म्हणजे जे काही फॅसिलिटी आहे छोट्या मुलांसाठी त्या नाही आहेत, आणि फीसुद्धा इकडे जास्त आहे. तर आता आम्ही विचार करतो आहोत कुठे टाकायचं शाळेमध्ये. राहून 4-5 महिने राहिले तरी घरी राहून मुलं बदमाशी करतात, ऐकत नाही किंवा त्रास देतात. तर शाळेत राहिले तर बरोबर ते व्यवस्थित राहतात, तर शाळेत टाकणं गरजेचंच आहे. तर आता बघू सोमवार वगैरे. आता मधातच शनिवार रविवार आला. तर असा होता 4-5 दिवसाचा ब्लॉग, जे की आम्ही रूम शिफ्टिंग केलं आणि इकडे लावलं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा.